अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यातील शिर्डी लासलगाव वेळापूर हद्दीत दरोड्याच्या उद्देशाने पहाटे 4:30 वाजता संशयितरित्या जमलेल्या 5 जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार सुधारित कलम 310/4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताना गुप्त सूत्रामार्फत मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना पाहून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी पाठलाग करून चेतन महेश पिंगळे वय 25 राहणार नाशिक आणि नंदू राजू पिंगळे वय 22 राहणार सुरेगाव या दोघांना अटक केली आहे। दरम्यान विकी सावळीराम काळे राहणार शहाजापूर आणि संदीप दादा काळे व दत्तू जानू पिंगळे दोघेही राहणार सुरेगाव हे तिघे आरोपी कारवाई दरम्यान घटनास्थळावरून पळून जाण्यास यशस्वी झाले असून सध्या ते फरार आहेत। पोलिसांनी घटनास्थळी कोयता, 2 फोल्डिंग कटर, लोखंडी पाईप आणि MH03 AW 2429 क्रमांकाची सिल्वर ग्रे रंगाची होंडा सिटी कार असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून लवकरच त्यांना गजाआड करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे। रोकटोक मराठीसाठी हाफिज शेख, कोपरगाव। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये घरफोडी तसेच इतर किरकोळ भोरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेले असल्याने माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी हद्दीमध्ये सतर्कपणे गस्त करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही हद्दीत गस्त करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका होंडा सिटी या कारमधून काही 4 ते 5 इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी माहिती मिळाल्याने आम्ही आमचे सहकारी अधिकारी PSI चौधरी त्याचबरोबर आमच्याकडील शिपाई जयदीप गवारे, अंबादास वाघ, कमनर, नंतर ऋतिक बेनके यांच्यासह आम्ही त्याची खातरजमा करण्यास आम्ही हद्दीत रवाना झालो। त्यावेळेला आम्हाला वेळापूर या रस्त्याने जात असताना आम्हाला एक होंडा सिटी कार दिसून आली। आम्ही त्याला थांबण्याचा इशारा केला असता गाडीमधील पाठीमागील बसलेले 3 इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले होते। त्याच्या समोरील बाजूस बसलेल्या 2 इसमांना आम्ही ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यातील एक आरोपी हा नाशिक येथील असल्याचा व एक आरोपी आपल्या मोतीनगर सुरेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले। त्यांना आपण त्यांचे नाव घ्यावं विचारून त्यांच्याकडे त्यांची अंगझडती घेतली, त्याचबरोबर गाडीची तपासणी केली असता आपल्याला दरोडा टाकण्यासाठी त्यांच्याकडे एक कोयता, त्याचबरोबर 2 कटर, नंतर एक पाईप अशा विविध वस्तू मिळून आलेल्या आहेत। त्या आपण पंचनामा करून जप्त केलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण पोलीस शिपाई तमनर यांनी तक्रार दिल्याने पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा प्रकारे मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दरोडा होण्यापासून आपण वाचवलेला आहे। इतर फरार आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत, ते देखील आपल्याच हद्दीतील आहेत आणि आपण त्यांचा कसोशीने शोध घेत आहोत। त्यांना लवकरच आपण अटक करतो। जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत, जो मोतीनगर सुरेगावचा आरोपी आहे हा भोरट्या चोऱ्या त्याचबरोबर घरफोडी करण्याचा आहे, परंतु आपल्या रेकॉर्डवर आहे, पण त्याच्यावरती गुन्हे किती आहेत याचा आपण हे अभ्यास करत आहोत। त्याचबरोबर नाशिकचा जो आरोपी आहे तो सराईत आरोपी आहे, त्याच्यावरती यापूर्वी देखील परभणी त्याचबरोबर नाशिक या शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत।